हॅलो, गुड मॉर्निंग. जय महाराष्ट्र, जय शिवराय. तर मी पल्लवी पवार. माझ्या पेजवरती, चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ, नवीन आयडिया आणि नवीन व्यवसायासोबत या व्हिडिओमध्ये भेटतो आहे. सो त्याआधी सगळ्यात आधी मला पटापट कमेंट्स करून सांगा, तुम्हाला माझ्या व्हिडिओ आवडतात की नाही? आवडतात तर नक्की कमेंट्स करून सांगा. जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आत्ताच सबस्क्राईब आणि फॉलो करा. तर चला, वेळ न घालवता मेन मुद्द्यामध्ये हात घालूया. तर व्हिडिओ पहिली गोष्ट म्हणजे शेवटपर्यंत बघा, प्लीज स्किप करू नका. कारण की एक 5-10 मिनटामध्ये तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं ज्यांना पाहिजेत त्याच्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ ऑन केलात आहे तर याच्यामध्ये मिळून जातील. आणि उत्तरं अशी आहेत की मी स्वतः ती फील केलेली आहेत, अनुभव घेतलेले आहेत, ती तुमच्यापर्यंत शेअर करते. तर बऱ्याचशा अशा माझ्या मैत्रिणी असतील ज्यांना सोशल मीडिया चालू केली असेल, त्यांनी यूट्यूब चॅनल चालू केलं असेल, फेसबुक पेज चालू केलं असेल, पण नवीन असल्यामुळे मनात खूप प्रश्न असतात. आणि सेम सिच्युएशनमधून मी गेले ज्यावेळेला मी यूट्यूब चॅनल चालू केला. आणि तेव्हा यूट्यूबवरती बऱ्याच अशा व्हिडिओ येतात की सबस्क्रायबर वाढवायचे तर ह्या 3 ट्रिक करून बघा, ही पद्धती करून बघा, त्या पद्धती करून बघा. मित्रांनो मैत्रिणींनो, प्रत्यक्षात अशा पद्धती काहीच नसतात. कारण की ते फक्त व्हिडिओज असतात, म्हणजे त्यांचे ते व्ह्यूज वाढवण्यासाठी कदाचित असतील, की कदाचित त्या ट्रिक काम करतात की नाही मला माहिती नाही. पण मी स्वतः घेतलेला अनुभव तुम्हाला नक्की सांगेन की मी यूट्यूब चॅनल चालू केलं ना, त्याला एक 2-3 वर्ष झाली. पण मी 2 वर्ष म्हणजे असं काही यूट्यूबकडे असं म्हणजे कन्सल्टन्सी म्हणजे एक बोलतात ना रेग्युलर जे म्हणजे मला ते करायचंच आहे म्हणून मी असं कधी बघितलं नाही. हां, मला करायचं होतं, पण कुठेतरी चुका आपणच करतो ना, की एक व्हिडिओ कधीतरी टाकतो, मग आठवड्याभराने दुसरी टाकतो, मग आठवलं तर 15 दिवसांनी टाकतो, मग 1 महिन्याने टाकतो. म्हणजे यूट्यूब पण तुम्हाला जज करतं, की बाबा तुला खरंच याच्यावरती काम करायचं आहे, की तू टाईमपाससाठी आला आहेस, की तुला कारण की त्यांना जर तुमच्या म्हणजे व्हिडिओपासून जर फायदा नसेल तर ऑटोमॅटिक यूट्यूब तुमच्या व्हिडिओ पुढे पाठवणार नाही किंवा तुम्हाला सबस्क्रायबर मिळणार नाही. तर मी ज्यावेळेला सुरुवातीला चालू केलं ना, त्यावेळेला व्हॉट्सअपवरती सगळ्यांना सगळीजणंच करतात की लिंक शेअर करायचं की बाबा माझा चॅनल आहे, मला सबस्क्राईब करा. पण तुम्हाला प्रत्यक्षात सांगू का, आपल्या ओळखीची माणसं आपला चॅनल सबस्क्राईबच करत नाहीत. कारण की त्यांना पण एक ॲटिट्यूड असतो ना, काय मोठं ही काय अशी करते, मग तिचा चॅनल आपण कशाला सबस्क्राईब करायचं. अशी काही लोकांची मेंटॅलिटी असते. काही लोकं जी तुम्हाला समजून घेणारी असतात ती स्वतः पण करतात आणि त्यांच्या फ्रेंड सर्कलमध्ये पण करतात. मग आता तुमच्या ओळखीची एवढी लोकं आहेत का? 1000 म्हणजे यूट्यूब चॅनलवरती सुरुवातीला कमीत कमीत 1000 सबस्क्रायबर व्हायला लागतातच. तेव्हा कुठे आपला चॅनल स्टार्ट होतो, रन करतो. तर 1000 लोकं आहेत का तुमच्या ओळखीची, की त्यांना तुम्ही पाठवलात आणि त्यांनी तुम्हाला सबस्क्राईब केली आणि चला लगेच म्हणजे तुमचा चॅनल झाला पण, असं नसतं मुळात, होतच नाही. तर जेव्हा मी यूट्यूब चॅनल चालू केला त्यावेळेला असं जेवढं वाटतंय तेवढं म्हणजे प्रत्येकाच्याच बाबतीत असं होतं, जेवढी वाटते तेवढी जर्नी सोपी नसते. आणि सुरुवातीला खूप अडचणी आल्या, की सबस्क्रायबरच नसायचे. कुठे 50 झालेत, मग 100 व्हायला अजून 1 महिना जायचा. मग त्याच्यामध्ये अजून 50 व्हायला 1 महिना जायचं. म्हणजे खूप 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 स्ट्रगल केलं. म्हणजे मला कळत नव्हतं. म्हणजे मला आत्ता कळतंय, की आपल्या चुका काय आहेत. आपण दुसऱ्यांवरती ब्लेम नाही करू शकत, की बाबा हां, म्हणून माझ्या झाल्या नसतील वगैरे असं काही नसतं. आपल्यालाच कळल्या पाहिजेत आपल्या चुका. सो मला पण कळल्या, की माझा व्हिडिओ बनवण्याचा म्हणजे टॉपिक, कंटेंट वगैरे कुठेतरी थोडे चुकीचे होते. मी त्याच्यावरती लक्ष नाही दिलं. मी कधीपासूनची कामं वगैरे देते, पण मी त्याच्यावरती कधी व्हिडिओ बनवायला नाही एवढी गेली. म्हणजे बनवल्या होत्या, पण एवढ्या नाही कोणत्या व्हिडिओ चालल्या. आणि ज्यावेळेला 700-800 झाले माझे सबस्क्रायबर, म्हणजे एवढं 2-3 वर्षांनी मेहनत करून, पण मी रेग्युलर पण त्याच्यावरती नव्हतं एवढं हे केलं, की डेली मला एक लाँग व्हिडिओ टाकायचीच आहे, एनी हाऊ काही करून. त्याच्यानंतर 2-3 शॉर्ट्स टाकायचे आहेत. आणि त्याच्यामध्ये काय आलं, मी लाँग व्हिडिओ पहिल्यांदा नाही बनवायची एवढी, कारण की म्हणजे मला असं वाटायचं की सबस्क्रायबर जे वाढत आहेत ते शॉर्ट्स व्हिडिओ. आणि ॲक्च्युली जे आपले सुरुवातीला सबस्क्रायबर वाढतात ना, ते शॉर्ट्स व्हिडिओनेच वाढतात. ज्या शॉर्ट्स तुम्ही बनवता, मग ते शॉर्ट्स पण कसे बनवायचे, काय बनवायचे, कोणत्या टॉपिकवर बनवायचे, याच्यासाठी पण खूप विचार करावे लागतात. कंटेंट काय नक्की हे पाहिजे. कारण की उगाचच हातात कॅमेरा धरला आणि आपण काय पण बोललो आणि ते टाकलं तर लोकं त्याला लाईक करणार नाही ना. मग ह्या सगळ्या गोष्टी पण होत्या. तर मग मी शॉर्ट्स बनवायचे, कारण की मला थोडे मोटिवेशन जे वाक्य आहेत ती मला आवडायची बोलायला. म्हणजे कुठेतरी जास्त नाही, पण थोडंसं अंगामध्ये काहीतरी लिखाणाविषयी मला आवडतं. सो मी ते लिहायचे आणि मी तेच बोलायचे शॉर्ट्समध्ये. मग हळूहळू माझे सबस्क्रायबर वाढायला लागले आणि 850 जेव्हा सबस्क्रायबर झाले
तेव्हा मग मी एक लाँग व्हिडिओ टाकले की मी घरातून पैसे कसे कमवते किंवा माझं घरातून कसं काम चाललं. आणि फायनली ती ज्यावेळेला व्हिडिओ यूट्यूबनी म्हणजे शो झाली, म्हणजे सगळ्यांना दाखवली, म्हणजे त्याला लाईक पण आल्या आणि पटापट कमेंट्स आल्या. आणि ज्या वेळेला तुमची एखादी लाँग व्हिडिओ आहे ती समजा 500-600 व्ह्यूजच्या पुढे गेली बघण्यामध्ये, तर यूट्यूब मग ती तुमची व्हिडिओ एकदम प्रमोट करतं, म्हणजे पुढे लोकांपर्यंत पोहोचवतं. केव्हा पोहोचवतं? ज्यावेळेला ती व्हिडिओ पूर्ण प्रॉपर जेवढ्या लोकांनी बघितली ती प्रॉपर बघितलेली असेल तर ते यूट्यूब पुढे करतं. आणि झालं 850 व्हायला मी इतका वेळ बघत होते आणि एकाएकी एवढे सबस्क्रायबर वाढले की 2,500-3,000 हजाराच्या वरती ऑटोमॅटिक 8-10 दिवसामध्ये माझे सबस्क्रायबर गेले. पण आता इथे झालं कसं की मी शॉर्टवर आत्तापर्यंत मी शॉर्टवर काम करत होती. तर यूट्यूबचा कॅटेगरी असतो की 1,000 सबस्क्रायबर्स आणि 4,000 वॉच टाईम असतो. तर माझा वॉच टाईम 4,000 मला तिथे दाखवतो आहे म्हटलं, मी खुश झाली की झालं आहे. पण त्याच्यानंतर जे सुरुवातीला स्क्रीनवरती दाखवतात तो वॉच टाईम शॉर्ट्स आणि लाँगचा दोन्ही मिळून असतो. आणि आपल्याला जो वॉच टाईम लागतो यूट्यूब चॅनल मॉनिटाईज व्हायला तो फक्त लाँग व्हिडिओचा लागतो. मग आता मी परत येऊन तिथेच थांबली की माझा वॉच टाईम कंप्लीट नाही झाला आहे. मग ज्यावेळेला मी चेक केलं ना, ज्यावेळेला माझे 1K सबस्क्रायबर झाल्याने मी चेक केला ना, त्यावेळेला मला इतकं फील झालं की यार आत्ता सबस्क्रायबर झाले, वॉच टाईम पण जो मला दिसतो तो पण त्यावेळेला 2-2.5 हजाराच्या पुढे होता. म्हटलं ठीक आहे, थोड्या दिवसात होऊन जाईल. पण जो मी रिअलवाला, म्हणजे मी यूट्यूबवरतीच व्हिडिओ बघितली की रिअल वॉच टाईम कोणता पकडायचा. आणि ज्यावेळेला मी तो बघितला त्यावेळेला मला कळलं की तो माझा 350च होता. म्हणजे 4,000 वॉच टाईम पाहिजे आणि मी 350वरती होती. सो परत निगेटिव्ह थॉट यायला लागले मनामध्ये की यार आत्ता सबस्क्रायबर कंप्लीट झाले, वॉच टाईम. तर त्याच्यासाठी पण नाही, जेवढे आपले लाँग व्हिडिओवरती आपण बनवत जाऊ. मग त्याच्यानंतर मी आत्ता 8-10 दिवस झाले लाँग व्हिडिओ बनवायला चालू केल्या. शॉर्ट्स पण करते, लाँग पण करते. आणि जे कंटेंट आहेत ते जे महिलांचे मला मेसेज येतात त्याच्यावरतीच मी बनवत जाते, जेणेकरून आत्ता माझं वॉच टाईम म्हणजे मला आता वाटतं हार्डली 4-5 दिवसामध्ये तो कंप्लीट होऊन जाईल. त्याच्यासाठी यूट्यूबवरती लाईव्ह घ्यावे लागतात. लाईव्हवरती बोलण्याचा पण आपल्याला थोडाफार कॉन्फिडन्स यायला पाहिजे. ऑटोमॅटिक तो येतो असं काही नसतं. पण एकच आहे मला सांगायचं आहे की मी कोणतीही सेटिंग केलेली नाही आहे. कोणतीही त्या यूट्यूबवरती जे व्हिडिओज दाखवतात तशी कोणतीही ट्रिक वापरलेली नाही आहे. फक्त मला एवढं कळून चुकलं आहे की जर तुम्हाला यूट्यूब तुमचं चॅनल मॉनिटाईज करायचं आहे तर मी 2 वर्ष काहीच नाही केलं. मी आत्ता करायला लागले. 6-7 महिन्यामध्ये मी यूट्यूबवरती जास्त व्हिडिओज करायला लागले आणि मी सिरियसली बघायला लागले की याच्यावरती मला एनी हाऊ इन्कम कमवायचं आहे. मला स्वतःला प्रूफ करून दाखवायचं आहे की मी इतके दिवस लोकं समजतात की सोशल मीडियावरती काय करते, तर त्यांच्यासाठी मला हे करून दाखवायचं आहे. तर त्याच्यासाठी फक्त एकच पाहिजे की आपल्याला रेग्युलर जसं आपण जेवतो झोपतो तसंच आपल्याला दिवसातून एक लाँग व्हिडिओ आणि 2 शॉर्ट्स वगैरे जर तुम्ही रेग्युलर टाकलात ना, तर तुमचं नवीन चॅनल असेल ना तरी पुढच्या 6 महिन्यामध्ये आत्ताच जरी तुम्ही ओपन केलात आणि ही जर रेग्युलर ठेवलात तुम्ही सिस्टम, एक लाँग व्हिडिओ किंवा डेली ब्लॉग बनवत असाल तर डेली ब्लॉग, आणि कुठे तुम्ही बाहेर फिरायला जात आहे तर तिथल्या ठिकाणचे जरी व्हिडिओ दाखवलात किंवा जेवण वगैरे बनवत आहे तर त्याचे लाँग व्हिडिओ बनवलात, तर ऑटोमॅटिक तुमचा चॅनल हा काही करून यूट्यूब 6 महिन्यात मॉनिटाईज करतोच करतो. त्याच्यासाठी कोणतीही ट्रिक वगैरे वापरायची गरज नसते. कुठेही पैसे देऊन चॅनलला मॉनिटाईज करण्यासाठी पैसे वगैरे देऊ नका, कारण की ते काहीच कामाला येत नाही. जेव्हा मॉनिटाईज व्हायची वेळ येते ना त्यावेळेला तुम्हाला परत तिथे स्टॉप व्हावं लागतं, कारण की विकत घेतलेल्या गोष्टी थोड्याच कालावधीपर्यंत चालतात. म्हणजे तुम्हाला दिसायला तुमचे सबस्क्रायबर वाढतील, वॉच टाईम वाढेल, पण ज्यावेळेला यूट्यूबच्या तुम्ही याच्यामध्ये मॉनिटाईजच्या वेळेला जर कोणत्या गोष्टीमध्ये बसलात नाही तर एवढी मेहनत केलेली फुकट जाईल. सो प्लीज जसे तुम्ही काम करताय रेग्युलर तसं एकदम साफ मनाने करत जायचं. ऑटोमॅटिक तुमच्या व्हिडिओ व्हायरल होणारच होणार. जशी माझ्या 2-3 व्हिडिओ व्हायरल झाल्या आणि त्याच्यामध्ये सबस्क्रायबर माझे फास्ट एकदम वाढले. वॉच टाईम पण आता 2-4 दिवसात तुम्ही जर मला सपोर्ट केलात तर नक्कीच होईल आणि आपला पण चॅनल मॉनिटाईजला जाईल. सो मी सगळ्यांना हेच सांगेल की जर तुम्ही करताय तर कोणत्या ट्रिक आयडिया वगैरे काहीच नसतात. उगाच ते डिप्रेशनमध्ये येऊ नका आणि व्हिडिओ बघू नका की यूट्यूब चॅनल मॉनिटाईज करण्यासाठी काय आयडिया आहेत, काय काय ट्रिक आहेत, काय काय सेटिंग आहेत का. काहीच सेटिंग नसतात. फक्त जसं तुम्ही बनवताय तसं एकदम क्लिअरली व्हिडिओ एक टाकत जा, लाँग व्हिडिओ. जमलंच तर तुम्हाला आत्तापासून जर तुम्ही लाईव्ह घ्यायला लागलात ना तर एकदम बेटर आहे, कारण की मी आता 3-4 दिवस झाले लाईव्ह घ्यायला लागले आणि आत्ता माझा वॉच टाईम वाढतो आहे. हेच जर मी सुरुवातीला लाईव्ह वगैरे घेतलं असतं तर मला आता वाटतं की आत्ता आपलं चॅनल मॉनिटाईज होऊन आपलं अर्निंग पण स्टार्ट झालं असतं. पण ठीक आहे, चुकांमधूनच आपल्याला शिकायला मिळतं. त्या चुका तुमच्याकडून व्हायला नको आहेत म्हणून मी हा खास व्हिडिओ तुमच्यासाठी बनवला आहे.
तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आणि कोणत्या टॉपिकवरती मी व्हिडिओ बनवू आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात की नाही पुन्हा एकदा सांगा. मी अपेक्षा करते तुमच्या रिप्लायची. सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना टाटा बाय बाय. जय महाराष्ट्र, जय शिवराय.